नमस्कार, स्वागत है आपका जी मीडिया टुडे पर। यहाँ आपको मिलती है हर बड़ी और अहम खबर। मैं हूँ गरिमा और लेकर आई हूँ देश दुनिया से लेकर आपके आसपास तक की हर जरूरी अपडेट। तो चलिए बढ़ते हैं आज की सबसे अहम खबर की ओर। दौड़ तहसील के खोर बाखेर क्षेत्र की पहाड़ियों को मुरम तस्करों द्वारा अवैध रूप से खोदकर बर्बाद किया जा रहा है। प्रशासन की निष्क्रियता के कारण प्राकृतिक संतुलन बिगड़ रहा है और पर्यावरण पर गंभीर प्रभाव पड़ रहा है। यहाँ की पहाड़ियों से बिना किसी अनुमति के जेसीबी और पोकलेन मशीन की मदद से मुरम निकाला जा रहा है। इसके लिए रात दिन भारी वाहनों की आवाजाही जारी है, जिससे पहाड़ों का प्राकृतिक स्वरूप बदल गया है और भूस्खलन का खतरा बढ़ गया है। लगातार भारी वाहनों की आवाजाही के कारण खोर वाखरी रोड मात्र एक साल में उखड़ गया है। सड़क पर बड़े बड़े गड्ढे हो गए हैं, जिससे यात्रियों और स्थानीय नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ा है। स्थानीय नागरिकों ने कई बार राजस्व और पुलिस विभाग से शिकायत की है, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। इससे तस्करों के हौसले और बुलंद हो गए हैं। नागरिकों का सवाल है कि क्या ये लूट प्रशासन की मौन सहमति में हो रहा है। रक्षक सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष विठ्ठल सोनेपूर थोरात। वाखारी खोर रोड 3,85,00,000 रुपयाचा रोड आहे। ते 3,85,00,000 रुपयाचा रोड दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांनी त्यांच्या प्रयत्नात विशेष प्रयत्नातून ते रोड केला। एक वर्षही पूर्ण न होता त्या ठिकाणी मुरुम माफिया यांनी गेले महिना झालं आज 25-30 हजार ब्रास मुरुम त्या ठिकाणी उचलून आलेला आहे। परंतु त्या ठिकाणी तलाठी सर्कल तहसीलदार प्रांत तिथं डोळाजाग करीत आहे। त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची रॉयल्टी असावी अशी मला गॅरंटीच नाही। माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी मला त्या भागातील लोकांची तक्रारी आल्या की थोरात साहेब अमक्या ठिकाणी मुरुम चालू आहे आणि रस्त्यामध्ये त्या मुरुमाच्या गाडीमुळे ते दिवशी बांडगाव या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला। बांडगावच्या पुढे एक स्विफ्ट गाडीला ते दिवशी एक धडक झाली, मागून ती गाडी स्विफ्ट पूर्णपणे चेमली गेली। अशा प्रकारे आता आपण बघतो मुरुमाच्या गाडीमुळे कितीतरी प्रकार वाईट घटना घडल्या, कितीतरी लोक मेलेली आहेत आणि अशी जर घटना आपल्याला थांबवायची असेल तहसीलदार प्रांताने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। पण माझ्या अंदाजी लोकांची तिथं चर्चा आहे, तलाठी सर्कल आणि तहसीलदार पैशाची माया घेऊन त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तक्रार करीत नाही। म्हणून माझ्यासारखा कार्यकर्त्यांची एक आवर्जून इच्छा आहे, जर तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी तिथं लक्ष देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंड करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। आतापर्यंत त्यांनी 30 ते 35 हजार ब्रास मुरुम नेलेला आहे आणि त्या मुरुमापायी 3.5-4 कोटीचा रस्त्याचं वाटोळ झालं आहे। दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार नेहमी चांगल्या रस्त्यासाठी प्रयत्न करतात आणि तहसीलदार तलाठी सर्कल त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रॉयल्टी न देता वाळू माफियांना पाठीशी घालतात। बीडमध्ये एवढी मोठी घटना घडली, ते बीडमध्ये घटना घडली तसा आका या ठिकाणी कोण आहे ह्याची चर्चा या ठिकाणी चालू आहे। वाल्मिक कराड दौंड तालुक्यामध्ये तयार होऊ नये अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि म्हणणं आहे। तरी माझ्या मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझी एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीने मी नम्रतेची विनंती करतो, जर ह्या मुरुम माफियावरती दंडात्मक कारवाई आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नाही तर मी दौंड तालुक्याच्या तहसीलदार कचेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी मीडिया टुडे के लिए दौंड पुणे से दीपक पवार की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।